वसई विरारमध्ये आहे त्या परिसरामध्ये सुद्धा रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। गालानगरमधल्या रस्ते पाण्याखाली गेले असून भाजीच्या गाड्या अर्ध्या उडालेल्या आहेत। गेल्या 20 वर्षांपासून ही परिस्थिती असून लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन याकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। सततच्या पावसामुळे निर्माण झालेली गैरसोय आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर केली गेली आहे। रात्रभरापासून पडलेल्या पावसामुळे वसई विरार शहरातील सखल भाग अजूनही पाण्याखाली आहेत। मी नालासोपाराच्या गालानगर परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक ज्या गाड्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। तसंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढत या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। आपण त्यांच्याकडून झालोय। गेली अनेक वर्ष आम्ही इकडे 20 वर्ष झाली त्रास सहन करतोय। इकडचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या विषयावर लक्ष द्यावं। तो कुठल्याही पक्षाचा असू दे, मला त्याच्याशी घेणे देणे नाही, पक्ष कुठलाही असू दे, पण हे नागरी सुविधा ज्या आमच्याकडून मोठमोठे टॅक्स घेतात, आपण घरपट्टी घेतात किंवा काय घेतात, हे काम कोणाचं आहे? महानगरपालिकेचं आहे ना। किती वर्षापासून या ठिकाणी पाणी भरतं? अहो गेली 20-25 वर्ष मी बघतोय इथे। गेली 20-25 वर्ष जर इथे पाणी तुंबत असेल तर मग काय होत्या इथे? पण काय राजकारणी लोकांनी लक्ष दिलं नाही का? तुम्ही दिलं लक्ष जर तुमच्यासारखे पत्रकार देत आहेत पण लोकप्रतिनिधी देत नाही आहेत। पीपल पाटील, पुढारी न्यूज, नालासोपारा।